भारत माता की वंदे, छत्रपति शिवाजी महाराज की, छत्रपति संभाजी महाराज की, शहीद वीर बाबूराव शेडमाके जी की, वीर भगवान बिरसा मुंडा की, शक्तिदायिनी माता महाकाली की। या मंचावर उपस्थित या विभागाचे लोकप्रिय खासदार श्री अशोक भाऊ नेते, या कार्यक्रमाचं ज्यांनी मगा निमंत्रण दिलं व आपल्या सर्वांचं दर्शन घेण्याचं सौभाग्य प्राप्त झालं, गोटूळ समितीच्या माध्यमातून आदिवासी समाजाच्या देवी देवतांची पूजा करण्याचं सौभाग्य प्राप्त झालं, ते या विभागाचे आमदार डॉक्टर देवराव होळीजी, भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे नेते अध्यक्ष प्रशांत वाघरेजी, आदिवासी गोटूळ समितीचे अध्यक्ष व आदिवासी विद्यार्थी विद्यार्थिनीसाठी संघर्ष करणारे या क्षेत्राचे आदिवासी नेते नंदूभाऊ नरोटेजी, माजी आमदार श्री नामदेव संडीजी, श्री रवि उल्लारवारजी, श्री प्रकाश गेडामजी, श्री मुक्तेश्वर काटवेजी, डॉक्टर नरेश चंद्र काठोलेजी, मारुतराव इचोडकरजी, गोवर्धन चव्हाणजी, श्री अविनाश पालजी, श्री हेमंत बोरकुटेजी, श्री सुरेश शहाजी, विकास दशमुखेजी, लताताई पुनघाटे, जयश्रीताई येगमे, लक्ष्मीताई कन्नाके, मनीषाताई मडावी, वर्षाताई शेडमाके। कोणी सुटला असेल तर माझा राग करू नका, ज्यांनी कागदावर नावं लिहून दिली त्याचं नाव मी कार्यक्रम संपल्यावर सांगेन, पण इतर सर्व आदरणीय मंचावरील मान्यवर नेते पदाधिकारी व या कार्यक्रमाला उपस्थित माझ्या सर्व आदिवासी समाजातील मान्यवर आदरणीय बंधूंनो, माता भगिनींनो, विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थिनी भगिनींनो, मी सर्वप्रथम आपल्या सर्वांना हृदयापासून मनापासून धन्यवाद देईल की या कार्यक्रमाचं तुम्ही मला निमंत्रण दिलं। नवरात्रीच्या पावन पर्वावर जेव्हा हजारो लोक शक्तिदायिनी तेजोदायिनी माता महाकालीच्या चरणावर येऊन प्रार्थना करतात की सर्वांचं कल्याण व्हावं, मी ही शक्तिदायिनी माता महाकालीच्या चरणी प्रार्थना करतो की तुम्हालाही माता महाकालीनी भरभरून सुख द्यावं, समाधान द्यावं, आशीर्वाद द्यावा। खरं तर गडचिरोलीवर माझं नेहमीच प्रेम राहिलंय। मी कुठेही कोणत्याही पदावर कधीही असेल तर एक गोष्ट खरी आहे की त्या पदावर पोहोचण्याचा मार्ग याच गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली विधानसभेच्या आशीर्वादाने प्राप्त झाला। मला आठवतं की 1989 मध्ये मी कॉलेजचा विद्यार्थी होतो, एमफिल शिकत होतो, एमफिलची परीक्षा ही व्हायची होती, पण मी लोकसभेत उभा झालो। एक विद्यार्थी नेता म्हणून लोकसभेची तिकीट दिली, बाकी विधानसभेत तर धक्का झाला, पण गडचिरोली आणि मूळ विधानसभेनी आघाडी दिली नसती तर माझं रोपटं कधीच झाडामध्ये बदललं नसतं। आणि म्हणून गडचिरोली जिल्ह्यावर जिल्ह्याच्या जनतेने माझ्यावर प्रेम केलं, त्याचा आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी या जिल्ह्याची कितीही सेवा केली तरी ते व्याज, प्रेमाचं व्याज मात्र फिटू शकत नाही। आणि म्हणूनच या जिल्ह्यामध्ये अशोक नेते आमदार असताना मला आठवतं की गडचिरोलीच्या विद्यापीठासाठी चंद्रपूर उघडायचं की गडचिरोली उघडायचं,
मी सांगितलं की मी जरी चंद्रपूरचा आमदार असलो तरी पहिला हक्क गडचिरोलीचा यासाठी आहे की गडचिरोलीमध्ये जर हे विद्यापीठ विकसित झालं तर शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. हे जंगलातले माझे वाघासारखे पराक्रम करणारे, तो कोणत्याही जाती धर्माचा विद्यार्थी असो, तो वाघासारखा पराक्रम केल्याशिवाय राहणार नाही. आपण गोंडवाना विद्यापीठाला मान्यता देऊ. मग आठवतं की आमचे देवरावजी, अशोक बाबू आणि या ठिकाणी असणारे नेते म्हणायचे की वन कायदे आमच्या जिल्ह्यात आडवे येतात आणि वन कायदे आडवे आल्याने शेतकरी कष्ट करतो, हाडाचं काढ करतो, रक्ताचं पाणी करतो. पण जेव्हा मात्र पाऊस पडत नाही, सिंचनाची सोय नाही, मगाही हा विचार पटला. आणि यासाठी चिचडोह प्रकल्प असेल, कोडगर प्रकल्प असेल, असा निधी यायचा की त्या निधीतून हे प्रकल्प कधी बाप जन्मी पूर्ण झाले नसते. पण वित्त मंत्री म्हणून मला या गडचिरोलीची सेवा करण्याचा अधिकार प्राप्त झाला. या गडचिरोलीमध्ये जेव्हा जेव्हा एखादा विषय माझ्याकडे येतो, मी तो जीव तोडून सोडवण्याचा प्रयत्न आजपर्यंत केला आहे. मला आठवतं की सन्माननीय देवेंद्र फडणवीसजी राज्याचे मुख्यमंत्री होते, तेव्हा सहज चर्चेत एक विषय आला की आदिवासी बांधवांसाठी आपण बजेटमध्ये निधी आरक्षित करतो, पण या महाराष्ट्रातल्या त्या हजारो आदिवासी बहु लोकसंख्या असणाऱ्या ग्रामपंचायताला निधीच पोहोचत नाही. आणि तेव्हा मी निर्णय केला, मान्य देवेंद्रजींनी अनुमती दिली, एका सेकंदामध्ये सही केली की जेव्हा आपण म्हणतो की माझं गाव माझा अधिकार, मग माझं गाव आणि माझा अधिकार असेल तर त्या गावानी विकासाच्या, प्रगतीच्या, उन्नतीच्या मार्गावर वेगाने जावं. निर्णय केला. पुण्यामध्ये हजारो ग्रामपंचायतीचे माझे आदिवासी सरपंच बंधू भगिनी पुण्यात आम्ही आणलेत आणि आदिवासी बजेटमधले 5% निधी हा थेट ग्रामपंचायतला देण्याचा निर्णय हा करण्याचं सौभाग्य मला प्राप्त झालं. माननीय देवेंद्रजी जेव्हा मुख्यमंत्री होते, विषय आला की आदिवासी आश्रम शाळेमध्ये आपण विद्यार्थी शिकवतो, पण अनेक आदिवासी आश्रमशाळा या इतरांकडून चालवल्या जातात. या विद्यार्थ्यांच्या पंखामध्ये जेवढी शक्ती निर्माण करण्यासाठी व्यवस्था झाली पाहिजे, कुठेतरी आपण कमी पडतोय. स्वातंत्र्यानंतर आपण निधी खर्च करतोय, पण निधी खर्च केल्यानंतर ज्या गतीने, ज्या वेगाने आदिवासी समाजामध्ये पराक्रम आहे, सात्विकता आहे, प्रामाणिकता आहे, तो समाज वेगाने पुढे जायचा असेल तर या आश्रम शाळेत अटकवून ठेवता कामा नये. नामवंत शाळेत शिकवण्याची व्यवस्था ही देवेंद्रजीच्या नेतृत्वात, त्याचा निर्णय करण्याचं सौभाग्य ही मला प्राप्त झालं. वीर बाबूराव शेडमक, गडचिरोली चंद्रपूरचा गौरव वाढवणारं ज्यांचं कर्तृत्व आहे, ज्यांनी 1857 मध्ये इंग्रजांच्या विरुद्ध भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती दिली, वीर बाबूराव शेडमाक यांचं एक साधं डाक तिकीट सुद्धा स्वातंत्र्यानंतर कोणताही सरकार काढायला तयार नव्हतं. मी जेव्हा पाठपुरावा केला, प्रयत्नाची पराकाष्ठा केली, त्या वीर शहीद बाबूराव शेडमाकेंचं पोस्ट तिकीट काढण्यामध्ये यश प्राप्त झालं आणि आपण वीर बाबूराव शेडमाकेचं पोस्ट तिकीटही काढलं. मी स्वतः अनुभवलंय. आदिवासी विद्यार्थी विद्यार्थिनीमध्ये निसर्गाने शक्ती दिली आहे. मी जेव्हा चंद्रपूर जिल्ह्याचा पालकमंत्री होतो, असंच बसल्या बसल्या काही आदिवासी विद्यार्थ्यांसोबत चर्चा होत होती. विचारलं तुमची परिस्थिती काय आहे. त्याच्यातले पोरं सांगत होते आम्ही कुडाच्या भिंतीच्या घरात राहतो, एका खोलीमध्ये आम्ही पूर्ण कुटुंब राहतो. मी सहज दुसरा प्रश्न केला, जग पुढे चाललं आहे, विमान पाहिलं? ते म्हणाले साहेब विमान कसं असतं मला माहीत नाही, कधीतरी चित्र पाहिलं. मनात संकल्प केला की हे आदिवासी विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्यामध्ये क्षमता आहे. मिशन शौर्य लॉन्च केलं. तुम्हाला आश्चर्य वाटेल,
की देशामध्ये अशी घटना पहिल्यांदा होत होती। मिशन शौर्यमध्ये आदिवासी विद्यार्थी विद्यार्थिनींना ट्रेनिंग दिलं आणि आश्चर्य आहे की इतरांना 1.5 वर्ष 2 वर्षाचं ट्रेनिंग लागतं, त्या आदिवासी विद्यार्थी विद्यार्थिनींना मी फक्त 8 महिन्याचं ट्रेनिंग दिलं। आणि माझे हे विद्यार्थी, माझे हे 18 वर्षाचे 19 वर्षाचे तरुण तरुणी विद्यार्थी विद्यार्थिनी जे कधी 30,000 फुटावर उडणाऱ्या विमानात बसू शकले नाही, जे कधी विमानतळ बघू शकले नाही, विमानात न बसताही 29,029 फुटावर असणाऱ्या एव्हरेस्टवर तिरंगा झेंडा फडकवला, शक्तिदायिनी माता महाकालीचा फोटो लावला। विश्व गौरव देश गौरव नरेंद्र मोदींनी त्यांचं कौतुक 15 ऑगस्टच्या भाषणामध्ये केलं कि मैं उन बच्चों को बधाई देता हूं, अभिनंदन करता हूं जो मेरे आदिवासी विद्यार्थी विद्यार्थिनी ने उस एवरेस्ट पर जाकर झेंडा गाड़ा है। ही शक्ती माझ्या आदिवासी विद्यार्थी आणि विद्यार्थिनीमध्ये निश्चित आहे। जेव्हा 15 दिवसापूर्वी मी निर्णय केला की आज आपल्या भारतामध्ये एकीकडे विमानाची संख्या वाढते पण पायलट मात्र विदेशातून आणावं लागतंय। अरे विमानातील प्रवासी आमचे आहे आणि उडवणारे मात्र अमेरिकेचे, जर्मनचे, ब्रिटनचे। मी मनात विचार केला की आपणही या देशाच्या विकासामध्ये प्रगतीमध्ये छोटंसं का होईना योगदान दिलं पाहिजे। आता पायलट होईल ते गडचिरोली आणि चंद्रपूरचे, ज्याच्या पहिल्या टप्प्यामध्ये आपण आदिवासी विद्यार्थ्यांना 50% आरक्षण दिलंय। एखादा आदिवासी गरीब विद्यार्थी त्याला जर कमर्शियल पायलटचं लायसन्स घ्यायचं असेल, विमान चालवण्याचं लायसन्स प्राप्त करायचं असेल तर कमीत कमी अर्धा कोटी खर्च येतो। पण या तरुणांचे 48 लक्ष रुपये हे सरकारने भरण्याचा मी निर्णय केला आणि आदिवासी विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी या देशामध्ये पायलटची परीक्षा पास व्हावी आणि जेव्हा उंच आकाशात ते उडतील तेव्हा निश्चितपणे माझ्या तुमच्या जिल्ह्याचाही गौरव वाढेल, देशाचाही गौरव वाढेल, हा विश्वास माझ्या मनात आहे। माझा प्रयत्न आहे की 26 जानेवारीला या संदर्भामधलं फ्लाइंग क्लब आपण सुरू करतोय। हे नवरात्रीचे दिवस आहे। खरं तर चंद्रपूर गडचिरोलीची आराध्य देवता आपण शक्तिदायिनी माता महाकाली मानतो। माता महाकाली आपली आराध्य देवता आहे। मी जेव्हा सांस्कृतिक कार्यमंत्री झालो 26 जानेवारीच्या कर्तव्य पथाच्या परेडमध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाला मंजुरीच नव्हती। मी स्वतः राजनाथ सिंगांशी बोललो आणि चित्ररथामध्ये आपण महाराष्ट्राचे 3.5 शक्तिपीठ ज्याला देशामध्ये 2रा क्रमांक प्राप्त झाला, या 3.5 शक्तिपीठासोबत आपलंही तर शक्तिपीठ आहे। हा नवरात्रीमध्ये मी मनात विचार नेहमी करतो की जोपर्यंत देशाची प्रगती ही पूर्णत्वास जाणार नाही, जोपर्यंत महिला आमच्या सोबत विकासाच्या मार्गावर तिला समान संधी प्राप्त होणार नाही, नारी से नारायणी तक हा भाव निर्माण होणार नाही। खरं तर ही नवरात्रीचा उत्सव आपण शक्तीची उपासना करतो आणि तुम्ही मनात विचार करा की कोणत्याही देवीचं नाव घ्या आणि तुमच्यापैकी 99% मुलींची नावं घ्या, मी 1% सोडतो, पण शेवटचं अक्षर हे ए किंवा आयच येतं। मग दुर्गा असेल तर शेवटचं अक्षर ए येतं, सरस्वती असेल तर आ येतं, महाकाली असेल तर आ येतं। तुमच्याही नावाचं शेवटचं अक्षर हे ए किंवा आ येतं, कारण महिलांमध्ये ती निसर्गतः शक्ती आहे। आत्मा आणि ईश्वराचा अंश म्हणजेच महिला आहे। महिला जर पुढे गेली तरच भारत पुढे जाईल, महिला जर पुढे गेली
आपण भारताला कधी बाप बनत नाही, भारत माता की जय म्हणतो. कारण ही माता, या मातेचं रक्षण करायचं असेल तर माझ्या आई बहिणी पुढे गेल्या पाहिजे. आणि म्हणून मी एक मोठा निर्णय केला, ज्यामध्ये आपण 300 आदिवासी विद्यार्थिनींचं हॉस्टेल करतोय. मी स्वतः विजयकुमार गावितांना भेटलो की आमच्या आदिवासी बहिणी पुढे गेल्याशिवाय समाज पुढे जाणार नाही. आणि समाज जर पुढे जायचा असेल तर या 300 विद्यार्थिनीच्या SNDT विद्यापीठाच्या स्किल 62 कोर्सेसला मान्यता आपण घेतली आहे. या 62 कोर्सेस मध्ये जर माझी आदिवासी विद्यार्थिनी शिकली तर ती स्वतःच्या कर्तृत्वाने निश्चितपणे आकाशामध्ये झेप घेऊ शकेल. आणि तिने जर झेप घेतली तर मी विश्वासाने सांगू शकतो, भारत मातेच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण होणार, याबद्दल माझ्या मनात दूर दूरपर्यंत शंका नाही. महाराष्ट्राचं सरकार हे आदिवासी समाजाच्या प्रगतीसाठी सकारात्मक, संवेदनशील आणि विश्वगौरव, देशनायक, जननायक, युगपुरुष, गरीबों के मसीहा श्री नरेंद्र मोदी जी तर इतके संवेदनशील आहे की जेव्हा अमृत महोत्सवी वर्ष सुरू झालं, विश्वगौरव नरेंद्र मोदीजींनी निर्णय केला, सांगितलं, संकल्प केला की या देशाच्या प्रथम नागरिक, फर्स्ट सिटीजन ऑफ इंडिया, सर्वोच्च पदावर आजपर्यंत सर्वांना संधी प्राप्त झाली. पण माझी आदिवासी समाजामधला ना कोणी व्यक्ती त्या पदावर जाऊ शकला, ना माझी कोणती बहीण जाऊ शकली. विश्वगौरव नरेंद्र मोदींनी हा संकल्प आणि निर्णय केला. एक 10 बाय 10 फुटाच्या खोगीमध्ये असणारी आमची दीदी द्रौपदी मुर्मू, जी शिक्षिका म्हणून काम करायची, जिच्या कुटुंबावर अनेक आघात झाले होते, ती द्रौपदी मुर्मू 10 बाय 10च्या खोगीतून राष्ट्रपती भवनात पोहोचले. आणि म्हणून मला विश्वास, खरं तर साधारणतः मी बाईकवर एखादा नेता जेव्हा मागणी करतो तेव्हा त्या मागणीच्या मागे तर्कसंगत कायदे उभे आहेत की नाही हे माहिती केल्याशिवाय आश्वासन देत नाही. अगोदरच राजकीय नेते बदनाम आहे. राजकीय नेत्यांबद्दल म्हटलं जातं की माईकवर आले की काहीही बोलतात, बिना पिऊन सुद्धा नशेत असल्यासारखे बोलतात. आणि म्हणून मी एखादा मुद्दा जेव्हा येतो तेव्हा साधारणतः त्याचा कायदेशीर संविधानाच्या चौकटीत अभ्यास केल्याशिवाय मी आश्वासन देत नाही. या ठिकाणी जेव्हा युवा नेते, विद्यार्थ्यांचे नेते श्री नरोटेजी इथं सांगत होते, डॉक्टर देवराव होळी, अशोक नेते मागणी करत होते, खरं तर मलाही मनापासून वाटतं की या ठिकाणी जेव्हा एक छोटीशी जागा, ही जर नंदू नरोटे मग सांगत होते की एक मोठा संकल्प आहे, आमचं मोठं स्वप्न आहे, त्या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम करण्याचा संकल्प आहे. नंदूजी आणि देवरावजी, मी तुमच्या सोबत सर्व अधिकाऱ्यांची एक बैठक घेतो. कारण आता डॉक्टर हुसेंडीजी सांगत होते की असा काय नियम बदलले, आपण त्यामध्ये सर्व कायद्यांचा अभ्यास करू. ती जागा देण्याचा मला अधिकार असेल, माझ्या विभागाला अधिकार असेल तर 1001% नाही, 1,00,00,000% मी जागा तुमच्यासाठी देईल. शेवटी आदिवासी तरुण तरुणींच्या प्रगतीसाठी तुम्ही जर काम करत असाल तर तुम आगे बढ़ो, मैं तुम्हारे साथ खड़ा रहूंगा, हा विश्वास देतो. पण त्यासाठी एकदा बैठकीमध्ये यासाठी मला समजून घेण्याची आवश्यकता आहे, हे मात्र मी या ठिकाणी नमूद करतो. खरं तर एखादा विषय जेव्हाही माझ्या समोर येतो, तुमच्यापैकी अनेकांना कदाचित माहिती नसतं, पण एखादा विषय आल्यावर मी त्या विषयाला कोणीही मागणी केली नाही तरी जिथं आदिवासी समाजाचं हित असेल, मला नेहमी वाटतं की आदिवासी समाजाच्या हितासाठी जे जे योगदान देता येईल ते केलं पाहिजे. मागच्या वर्षी नवीन नवीन पुन्हा मंत्री जागो, कारण आम्ही निवडून आलो होतो पण आमच्याशी गद्दारी झाली. 2 वर्ष 8 महिने आम्ही दूर राहिलो. हक्क आमचा होता, 7-12 आमचा होता.
पण दुसऱ्यांनी तगा ठेगा पकडून स्वतःचं नाव चढवून घेतलं होतं. आता दुरुस्त केलं बरोबर. पण जेव्हा मी आलो तेव्हा एक गोष्ट लक्षात आली की गडचिरोली चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आमच्या आदिवासी बांधव भगिनी आणि विशेष करून भगिनी कुटुंबाच्या कुटुंब वन्य प्राण्याची चिंता न करता तेंदूपत्त्यासाठी जातात. आणि तो त्यांचा एवढा महत्वाचा सीझन असतो की त्या सीझन मध्ये जे पैसे मिळतात वर्षभर त्यांच्या कामासाठी त्या पैशाचं महत्व मोठं असतं. मजुरी तर दिल्या जायची, पण सरकारी कूपमध्ये तेंदूपत्ता तोडल्यानंतर मग सरकार आहे. सरकार म्हणजे काही उद्योग नाही आहे, उद्योगपती नाही, वेलफेअर स्टेट आहे, कल्याणकारी राज्य आहे. सरकार बोनस द्यायचं. पण बोनस कसं द्यायचं तर पहिल्यांदा सर्व आस्थापनेचा खर्च वजा करायचे आणि मग बोनस द्यायचे. मी जेव्हा आलो माझ्या फाईलवर मी बघितलं की 72 कोटी रुपये सरकारला प्राप्त झाले आणि त्या रॉयल्टी पैकी फक्त 20 कोटी बोनस जाणार. म्हटलं का 20 कोटी जाणार? म्हणजे अनेक वर्षापासून हाच नियम आहे. अनेक वर्षापासून नियम आहे की बोनस आस्थापना इस्टॅब्लिशमेंट खर्च मायनस करायचा आणि मग बोनस द्यायचं. म्हणजे एवढे पैसे आपण इतर कामासाठी खर्च करतो आणि आदिवासी परिवार मेहनत करतो, कष्ट करतो, तर थोड्याशा पैशासाठी तुम्ही असे विचित्र नियम करता. म्हणजे चालणार नाही. जो त्यांच्या हक्काचा पैसा आहे तो पूर्णच्या पूर्ण त्यांना द्यायचा. आस्थापना खर्च एस्टॅब्लिशमेंट एक्सपेंडिचर हे सरकारची जबाबदारी आहे. ही बोनस मधून कापण्याची आवश्यकता नाही. RFOचा पगार बोनस मधून कसा कापता, तिथं असणारा क्लर्कचा पगार बोनस मधून कसा कापता. आणि मग सांगायला अभिमान वाटतो की आता मागच्या वर्षी आपण निर्णय केला 20 कोटीच्या ऐवजी 72 कोटी रुपये बोनस वाटला. मग काही लोक माझ्याकडे आले, ते म्हणाले आमच्या गावाचा बोनस आला नाही. म्हणजे तुमच्या गावाचा यासाठी येत नाही कारण तुमची गावं ही आमच्या विभागाच्या अंडर नाही, ती ग्राम विकास विभागाच्या अंडर आहे. आणि ग्राम विकास विभागाचा निर्णय हा वनमंत्री करू शकत नाही. ग्राम विकास विभाग आणि त्या अंडर येणारा पेसा डायरेक्ट वन मंत्र्याच्या अंडर येत नाही. जसं आता सांगितलं की वन जमिनीचे पट्टे, मी जेव्हा जातो तेव्हा एक गोष्ट माझ्या लक्षात आली. खरं तर हा कायदा जेव्हा केला वन जमिनीचे पट्टे देण्याचा अधिकार वन विभागाला नाही. तो पूर्ण अधिकार वन जमीन पट्टे देण्याचा पूर्ण अधिकार कायद्याने आदिवासी विभाग व जिल्हा अधिकारी म्हणजे महसूल विभागाला दिला आहे. पण अनेकदा अशी गैरसमजूत होते. मग एखादा व्यक्ती मला निवेदन द्यायला येतो, अरे बाबा म्हणतं वनपट्टे देण्याचा अधिकार मगा असता तर माझ्या मतदारसंघात जेवढे आले सर्वांना मी पट्टे देऊन टाकले असते. पण हा अधिकार मगा नाही. पण एक खरं आहे की मी मंत्री म्हणून तुमची भावना, तुमची भूमिका की भावना ही आहे की जो पिढ्यानपिढ्या जमीन कसतो कायद्याच्या चौकटीमध्ये त्याला खरं तर हे पट्टे दिले पाहिजे. पण दुर्दैवाने 2005चा कायदा आल्यानंतर मी जेव्हा माहिती घेतली, दुर्दैवाने महाराष्ट्रामध्ये लक्ष दिल्या गेलं नाही. आणि त्याचा परिणाम असा झाला की 2005 पासून 2 वर्षात पट्टे द्यायला हवे होते, ते दिले नाही. आणि मग एक कायदेशीर अडचण आली. सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिला की तुम्ही आता पट्टे दिले नाही तर सर्व जमिनी या ताबडतोब सरकारला जमा करा. मी आमच्या विभागाच्या सचिवांना, मुख्य सचिवांना बोलवलं आणि सांगितलं
हे तर बापजन्मी शक्य होत नाही. ते म्हणाले साहेब सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे, म्हणजे काहीतरी मार्ग काढा. मगाही समजतं की देशाच्या संविधानामध्ये सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं महत्त्व आहे, पण भावनेच्या कोर्टामध्ये हा निर्णय हा आदिवासी बांधवांवर अन्याय करणारा ठरेल. आणि मग आम्ही निर्णय केला की जोपर्यंत जिल्हाधिकारी महोदयांकडे केसेस पेंडिंग राहील तोपर्यंत एकाचीही जागा हटवायची नाही. आणि सर्व जिल्हाधिकारी महोदयांना सांगितलं की साधा कागदाच्या तुकड्यावरचाही अर्ज आला की मग तो पेंडिंग ठेवा, आणि जसे कोर्टात निर्णय पेंडिंग राहतात तसे 500,000 वर्षे पेंडिंग ठेवा, म्हणजे आपल्यावर कोणतेही पट्टे हटवण्याची अडचण कदापिही येणार नाही. या माध्यमातून हे मात्र मी सांगण्याचा प्रयत्न केला. आपण तिसरा मुद्दा सांगितला डीबीटीचा. खरं तर मला डीबीटीच्या मुद्द्याची पूर्ण माहिती नाही, पण डीबीटी का दिल्या गेली याचा अभ्यास मात्र करून मग या विषयावर मी विस्तृतपणे बोलेन. खरं तर आदिवासी बांधवांमध्ये प्रामाणिकता आणि सात्विकता आहे. बांबू व्यवस्थापनाबद्दल डॉक्टर होळी म्हणाले की बांबू व्यवस्थापनाच्या बाबतीमध्ये खरं तर मी डॉक्टर होळी यांनाच अध्यक्ष केलं, कारण माझा एक स्वभाव आहे जो सूचना करतो त्यालाच कामाला लावायचं. आणि म्हणून डॉक्टर होळी यांना अध्यक्ष केलं आणि सांगितलं तुम्ही जे काही सोल्युशन द्याल बेस्ट टू बेस्ट, त्या सोल्युशनच्या मागे आम्ही निश्चितपणे उभं राहू. बांबू मिशन हे उभं राहील हेही मी या विश्वासाने देतो. मला याची जाणीव आहे की आदिवासी समाजाचे काही 1-2-4 प्रश्न नाही आहे. मगा एका आदिवासी प्रमुखांनी एक व्हिजिटिंग कार्ड दिलं. त्यांनी सांगितलं की आदिवासी तरुण IAS व्हावा, IPS व्हावा या दृष्टीने ते काम करतात. खरं तर ही माझी भूमिका आहे, आणि त्यासाठी सुद्धा सरकारची जर काही मदत आदिवासी विद्यार्थिनींना आकाशात उंच उडी घेण्यासाठी लागत असेल तर तीही माननीय मुख्यमंत्री महोदयांना सांगून मी निश्चितपणे त्यासाठी सुद्धा विशेष करून गडचिरोली आणि चंद्रपूर यामध्ये जर तुम्ही पुढाकार घ्याल तर स्पेशल आपण या ठिकाणी IAS, IPS, IFS, IRS, इंडियन फॉरेन सर्व्हिस यासाठी सुद्धा आपण, मलाही आनंद होईल, आपण पूर्ण शक्तीने यामध्ये प्रयत्न करतो. खरं तर गोंडवाना विद्यापीठाचं कॅम्पस मधात काही कालावधी आमचं सरकार 14 पर्यंत नव्हतं, मग जमीन घ्यायला पैसे दिले, पण हे कॅम्पस हे देशातल्या विद्यापीठाच्या सोबत नव्हे तर माझी इच्छा आहे की ऑक्सफर्ड केम्ब्रिज युनिव्हर्सिटीच्या बरोबरीने झालं पाहिजे. जसं चंद्रपूरमध्ये 8 दिवसापूर्वी सिंगापूरचे कॉन्सुलेट जनरल आले आणि त्यांनी मग इतकं सुंदर पत्र, वन अकादमी, सैनिक शाळा, BRTC बॉम्ब रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर, बॉटनिकल गार्डन पाहिल्यावर त्यांनी एवढं सुंदर पत्र दिलं की ते म्हणाले की आम्ही सिंगापूरच्या बाहेर आहो असं आम्हाला सैनिक शाळेत असताना कधी वाटलं नाही. मी गोंडवाना विद्यापीठाचे श्री बोकारे यांना आग्रहपूर्वक हे सांगितलं, आणि म्हणूनच त्या विद्यापीठाचं नाव देण्याचा जेव्हा प्रश्न आला म्हणतो गोंडवाना विद्यापीठ हेच नाव याला यथायोग्य आहे, कारण या क्षेत्रामध्ये हा सर्व गोंडवाना या नावाने परिचित राहिला आहे. फक्त सर्व समस्या काही एका बैठकीत समाप्त होणार नाही. पुढची बैठक डॉक्टर साहेब नरोटे, अशोक बाबू यांच्यासोबत घेऊ आपण 10-12 दिवसात. अजून काही प्रश्न विस्तृत आपण टिप्पण करू. फक्त माझी एक शेवटची विनंती, या देशामध्ये अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न काही लोक करतात, जे मगा देवराव होळीजी म्हणायचे जसं जिल्ह्यात असतात तसे देशात असतात. आणि दुर्दैवाने आपला देश ज्या वेगाने प्रगतीच्या मार्गावर निघाला, $3.2 ट्रिलियन इकॉनॉमी 5व्या क्रमांकावर आपण आलो, देश शस्त्र सज्ज व्हायला लागला, विश्व गौरव व्हायला लागला, तेव्हा मात्र चीन सारख्या देशाचे पोट दुखायला लागले, पाकिस्तान सारख्या देशाचं पोट दुखायला लागलं. आणि त्याच्या लक्षात आलं
की आपल्याकडे अणुबॉम्ब आहे, पण तो भारतावर फोडायची हिम्मतही आपण करू शकत नाही. पण त्यांनी आता नवीन बॉम्ब निर्माण केले आहे आणि हे बॉम्ब हे सर्वात जास्त जहरी असतात. जर एखाद्या नागानी आपल्याला डसलं तर त्याच्यावर उतार आहे, पण विषारी विचार कानाच्या माध्यमातून पोचवत काही देश आपल्याला अस्थिरतेकडे नेण्याचा प्रयत्न करताय. यापासून मात्र विद्यार्थी विद्यार्थिनींनी सावध राहत. भारत माता की जय म्हणताना आपली कृती भारत मातेची जय व्हावी या दृष्टीने करण्याची आवश्यकता आहे. जेव्हाही आपल्या समोर एखादा विचार मांडला जातो तो तर्कसंगत आहे की नाही, तो विचार 24 कॅरेट सोन्याचा आहे की नाही, तो विचार प्रगतीच्या महामार्गावर नेणारा आहे का, याचा विचार केल्याशिवाय आपण भारत माता की जय म्हणत या देशाला 15 ऑगस्ट 2047 ला जेव्हा आपण स्वातंत्र्याचे 100 वर्ष पूर्ण करू, संकल्प एकच असला पाहिजे. जगातल्या 193 देशात कोणताही जाती धर्माचा रंगाचा वंशाचा वयाचा नागरिक असेल, आमच्या तिरंगा ध्वजाला त्यांनी तिथून सॅल्यूट केला पाहिजे. असा देश मोठा आपल्याला करायचा आहे. आणि असा देश हा काही भाषणांनी मोठा होणार नाहीये. हा देश कोणी आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री मोठं करणार नाही. हा देश मोठा करेल तर माझा हा तरुण, हा देश मोठा करेल माझा विद्यार्थी, हा देश मोठा करेल सलसलत्या रक्ताच्या धडकत्या हृदयाचा भारत मातेविषयी प्रेम असणारा, कोणत्याही जातीचा धर्माचा रंगाचा वंशाचा वयाचा असेल, हृदयामध्ये मात्र भारत माता की जय ही भावना असली पाहिजे. तोच या देशाच्या प्रगतीमध्ये पुढे जाऊ शकेल. दुर्दैवाने जातीचं विष, जातीचे विषवल्ली एवढ्या वेगाने वाढवल्या जात आहे की कधी कधी माझ्यासारखा कार्यकर्ता सुद्धा चिंतन करायला लागतो की आम्ही समाजामध्ये अशा पद्धतीने वागतोय की हम आपके है कौन. आमच्या वर्तणुकीमध्ये बदल होऊन हम साथ साथ हैची भावना निर्माण व्हावी हीच अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो. सर्व आदिवासी देवी देवतांच्या महापूजेत उपस्थित राहण्याचं सौभाग्य प्राप्त झालं. खरं तर आमचे नरोटेजी आणि डॉक्टर होगी म्हणत होते की जो जो पूजा करतो त्याला चांगली संधी मिळते. भाऊ, मी कधीच पदावर संधी मानत नाही. मी संधी जे माझ्या हातात काम असेल ते काम नीटनेटकं इमानदारीने शक्तीने करावं म्हणजे संधी आहे. मला कधी आयुष्यात सीएम होण्याची इच्छा नाही, पण सी फॉर कॉमन आणि एम फॉर मॅन, कॉमन मॅन साठी काम करण्याची इच्छा, त्या सीएमचा मात्र मला मोह आहे की मला कधीही त्या मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावरच्या मुख्यमंत्री कार्यालयाच्या खुर्चीपेक्षा देवरावजी सामान्य माणसाच्या हृदयामधली खुर्ची महत्वाची वाटते. तुम्हाला शुभकामना द्यायची असेल तर आदिवासी देवी देवता आणि गोटूच्या पवित्र भूमीत एकच मागणं मागा की शेवटच्या श्वासापर्यंत माझ्या हातून कधीही चुकीचं काम होऊ नये. जो भी हो वो ईश्वर की अर्चना समझकर काम हो हा भाव व्यक्त करतो, सदिच्छा देतो. येणाऱ्या 10 दिवसात आपण साधारणतः 10-15 दिवसात बैठक घेऊन गोटूचा आणि इतर प्रश्नासाठी मी तुमच्या सोबत उभा राहील. खूप खूप धन्यवाद.